नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2026 पासून ई पीक पाहणी जी आहे ती DCH-MH या ॲप्लिकेशनद्वारे केली जाणार आहे। त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता। त्यावरती अनेक शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले होते की आमच्या गावात जो आहे ई पीक पाहणी सहाय्यक कोण असेल, तो कसा पाहायचा की आमच्या गावातला ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे, त्याला संपर्क कसा साधायचा, त्याचबरोबर शेतकऱ्याला स्वतः ही ई पीक पाहणी करता येते का, आणि ई पीक पाहणी म्हणून सहाय्यक म्हणून जर आपल्याला नोंदणी करायची आहे तर ती आपण कशी करायची। जर ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पर प्लॉट 10 रुपये आणि जर मिक्स प्लॉट असेल तर पर प्लॉट 12 रुपये असे जे आहे ते मानधन दिले जाते। तर त्यासाठी देखील आपण अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला जर तुमची ई पीक पाहणीसाठी जे आहे तुमच्या गावात ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे याबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला bhumiabhilekh.maharashtra.gov.in ही वेबसाईट जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ओपन करायची आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे आहे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। हे जे आहे भूमी अभिलेखचं जे ऑफिशियल पेज आहे यावरती आपण एक ऑप्शन पाहू शकता, आपली चावडी। आपली चावडी ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही आपली चावडी ऑप्शनवरती क्लिक केला तर यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन येतात, 7/12 वगैरे तुम्ही देखील या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी एक सगळ्यात शेवटी हा ऑप्शन आहे पीक पाहणी। पीक पाहणी ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका, गाव, खाते नंबर वगैरे जे आहेत ते टाकून आणि वर्ष टाकून तुमची ई पीक पाहणीची जी आहे नोंद पाहू शकता। आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या गावात जे आहे ई पीक पाहणीसाठी सहाय्यक कोण आहे ते पाहायचं असेल तर तुम्ही खाली हे ऑप्शन पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नाशिक हे जे आहेत 6 विभाग आहेत। या प्रत्येक विभागासाठी एक सेपरेट स्वतंत्र लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि गावनिहाय जे आहे ते तुमच्या गावातले ई पीक पाहणी जे आहे सहाय्यकांबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आपण जर समजा नाशिक विभागावरती क्लिक केलं तर ही जी आहे नाशिक विभागाची PDF या ठिकाणी ओपन होते। PDFमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि जे ई पीक पाहणी सहाय्यक आहेत त्यांचं नाव आणि संपर्क क्रमांक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून जातो। हे जे आहे अहिल्यानगर, त्यामध्ये संगमनेर तालुका आणि त्यामधली जी आहेत वेगवेगळी गावं त्याबद्दल माहिती या ठिकाणी त्यांच्या गावातल्या पीक पाहणी सहाय्यकांबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ती तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार पाहू शकता किंवा सर्च करायचं देखील ऑप्शन या ठिकाणी येतो। सर्च देखील तुम्ही जर केलं तर ही PDF तुम्ही डाउनलोड केली आणि त्यानंतर सर्च बटनने जर सर्च केलं तर तुम्ही तुमचं गाव टाकून सर्च करू शकता। सर्च करून देखील तुम्ही माहिती पाहू शकता तुमच्या गावाचे, तालुक्याचे जे आहे ते ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहेत। आता या ठिकाणी आमचा जो आहे अहिल्यानगर जिल्हा, त्यामध्ये जर मी निवडला अहिल्यानगर जिल्हा आणि श्रीगोंदा तालुका आहे आमचा, श्रीगोंदा तालुक्यामध्ये जी वेगवेगळी गावं आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत। वेगवेगळी गावं आहेत, गावं आपण पाहू शकता, सगळी गावं या ठिकाणी दिलेली आहेत। ई पीक पाहणीसाठी जे सहाय्यक आहेत, सपोज आता आमचं काष्टी गाव जर निवडलं तर त्यासाठी हे जे आहेत 2 ई पीक पाहणी सहाय्यक आहेत, त्यांचे नंबर देखील या ठिकाणी आपल्याला दिसतील। हे अशा प्रकारची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। हे जे ई पीक पाहणी सहाय्यक आहेत यांची नेमणूक कधी केली आहे, काही खूप जुन्या नेमणुका आहेत, काही नवीन नेमणुका आहेत। जर जुन्या नेमणुका असतील तर त्यापैकी काहींची जी आहे माहिती डिलीट करायची अजून बाकी आहे आणि जे नवीन नेमणुका आहेत त्यांची देखील माहिती अजून पूर्णपणे अपलोड झालेली नाही आहे। तर पूर्णपणे माहिती अपलोड झाली नसेल तर तुम्ही तुमच्या गावातला जो तलाठी आहे तलाठ्याशी संपर्क साधून तुमच्या गावातला जो कोण आहे ई पीक पाहणी सहाय्यक त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून जर अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही कशा प्रकारे करू शकता। तर तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे mhdcs.agristack.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आपण पाहू शकतो इथं सर्व्हेअरचं जे आहे लॉग इन, म्हणजे ई पीक पाहणी सहाय्यकचं जे आहे लॉग इन करायचं ऑप्शन आहे। त्याचबरोबर इथं सगळ्यात वरती हे ऑप्शन तुम्ही पाहू शकता, बिकम अ क्रॉप सर्वेअर। हा जर ऑप्शन तुम्ही निवडला, बिकम अ क्रॉप सर्वेअर,
त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं नाव, आधार क्रमांक, ईमेल, मोबाईल नंबर, तुमचा गावचा ॲड्रेस, पिनकोड, तालुका ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही देखील ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून जे आहे ते नोंदणी तुमची करू शकता. परंतु हे जे आहे याला तलाठी किंवा तहसीलदार आहे त्यांच्या हातात आहे की ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोणाची नोंदणी करायची. जर तुमच्या स्पेसिफिक गावासाठी जर ई पीक पाहणीसाठी सहाय्यकाची नेमणूक अजून तरी झाली नसेल तर नक्कीच तुमची नेमणूक, जर तुम्ही ही प्रोसेस पूर्ण केली आणि रजिस्टर मी या बटनवरती जर क्लिक केलं तर तुमची ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी तुम्ही करू शकता. आणि जे मानधन आहे 10 रुपये प्रति प्लॉट आणि 12 रुपये प्रति प्लॉट जर मिक्स प्लॉट असेल तर ते तुम्ही करून तेवढं मानधन तुम्ही मिळवू शकता. राहिला आणखी एक शेतकऱ्यांचा प्रश्न की ज्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ई पीक पाहणी शेतकरी स्वतः करू शकतो का? तर मित्रांनो, शेतकऱ्याची ई पीक पाहणी करायची जी आहे ती कटकट आता मिटलेली आहे. ही जी ई पीक पाहणी आहे ती पूर्णपणे ई पीक पाहणी सहाय्यकाद्वारे केली जाईल. तुमच्या गावचे तलाठी किंवा ई पीक पाहणी सहाय्यक जे आहे ती ई पीक पाहणी ही पूर्ण करतील आणि काळजी करू नका. त्यांना ते प्लॉट असाईन केल्याच्या नंतर त्यांना त्या दिलेल्या वेळेत त्या प्लॉटची ई पीक पाहणी करणे कंपल्सरी आहे. त्यामुळे ते ई पीक पाहणी करून घेतील आणि त्यासाठी त्यांना मानधन देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणालाही एकही रुपया या ठिकाणी देण्याची गरज भासणार नाही आहे. तर आणखी तुम्हाला शेतीविषयक आणखी कोणत्या मुद्द्यांविषयी माहिती हवी असेल तर नक्की खाली कमेंट करा. आणि ई पीक पाहणीबद्दल जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या गावातील जर ई पीक पाहणी सहाय्यक पैसे मागत असतील तर तुमच्या गावाचं, तालुक्याचं नाव देखील खाली कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.